हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. आणि ना दिवसभर म्हणजे दिवसभरातून 3 वेळा लाईट गेलं आणि सकाळी एक अर्ध पाऊण तास आणि त्याच्यानंतर दुपारी थोडंसं वेळ गेलं होतं आणि मग 3:30ला गेलं परत. तर मग त्याच्यानंतर ते आता 7-7:30 वाजता लाईट आलं. सो म्हटलं जाऊ दे आता. ते थोडंसं बाहेर वगैरे फिरत होतो तर आज लाईटीचा थोडा प्रॉब्लेमच झाला आणि त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पण सुरू होतं, बारीक बारीक, जास्त जोरात नाही, बारीक, आणि खूप जास्त हवा सुरू होतं. तर असो, तर ते सगळं झालं. आता लाईट वगैरे आलं पण 7:45 वाजता वगैरे. आणि आता चिनूला झोपवले मी, जस्ट त्याला अंडा वगैरे खाऊ घातलं, झोपवलं आणि त्याचं जेवण व्हायचंच आहे. पण म्हटलं त्याच्या आधी त्याला झोपूया, कारण दुपारी त्याचं झोप ना डिस्टर्ब झालं होतं. सो मग तो झोपला. आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे मिसळ. तर दुपारीचं भात आहे, थोडंसं डाळ आहे आणि 1-2 चपात्या आहेत. आता हे पाव वगैरे घेऊन आले जाऊन. तर इकडे ना थोडंसं वेगळं पाव भेटतं, आपल्याकडे जसं भेटतं तसं नाही भेटतं, थोडंसं गोडसर भेटतं. म्हटलं असो, आज खाऊ वाटत आहे तर आणूया. तर आता मी बनवणार आहे मिसळ. तर कसं बनवणार आहे ते एकदम शॉर्टमध्ये, जास्त भानगड नाही करायचं, तर ते शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. तर ह्याच्या अगोदर फक्त मिसळ बनवलं होतं, पाव आणलं नव्हतं. सो आज मिसळ बनवणार आहे, म्हणजे पाव पण आहे सोबत. तर चला बघूया रेसिपी कशी आहे आणि पुढे काय काय होणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजचं म्हणजे नाईट रुटीन पूर्ण तुम्हाला दाखवते. सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि छान छान असे कमेंट्स पण करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तसं चला. तर बघू शकता किती छान मोड आलंय. तर 2 दिवस झाले मी टाकले होते आणि सकाळी थोडंसं उसळ बनवले सुकं, आणि आता थोडेसे काढून ठेवले. म्हणलं आता मिसळ बनवूया. तर आता हे स्वच्छ धुवून घेते 1-2 पाण्याने. तर इकडे आता बघू शकता, तर मी इकडे उसळ जे आहे आपले मूग, तर ते इकडे पाणी टाकून गरम व्हायला ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेऊया, म्हणजे ते शिजेल. आणि तोपर्यंत साईडला आपण वाटणची तयारी करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी टाकले आता हळद आणि मीठ टाकायचं आहे. तर इकडे थोडंसं मीठ टाकायचं. तर इकडे जे पाव दिसतात ना, तर असे पाव भेटतात, आपल्यासारखेच असतात पण टेस्टला थोडे वेगळे असतात. असो, तर आता 6चं लादी आणलेलं आहे. तर चला आता वाटणचं तयारी करून घेऊया. ते ठेवलेलं आहे खोबरं आणि लसूणाच्या पाकळ्या. तर 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेवल्या, तर तेही भाजले जातील छान. आणि तर इकडे बघू शकता, मस्त आपलं वाटण सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये ना 1 टोमॅटो पण कापून टाकले. तर ते एका व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि नंतर ना हे छोटं कांदा एकदम बारीक कापून ठेवले, कारण फोडणीमध्ये टाकण्यासाठी. तर आता हे मस्त ग्राइंड करून घेऊया आपण. आणि इथे सोबतच ना तेल पण गरम व्हायला ठेवले. तेल गरम होईल तोपर्यंत आपण हे मस्त ग्राइंड करून घेऊया. वाटणमध्ये ना कांदा, खोबरं आणि अद्रक, लसूण असं सर्व होतं. तर ते मी तेलात ना भाजून घेतलं छान प्रकारे. त्याच्यानंतर टोमॅटो पण थोडंसं भाजून घेतलं, 1 टोमॅटो, आणि मग तेही ते वाटणमध्ये टाकून ग्राइंड करून घेतलं. तर तेलही गरम झालं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला आपण थोडंसं कढीपत्ता टाकूया, जिरे, कढीपत्ता. तर पहिल्यांदा जिरे, 1 कढीपत्त्याचे
त्याच्यानंतर हे कापलेला कांदा आणि याला छान मिक्स करायचं. तर मस्त इथे कांदा आता लाल झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण वाटण टाकूया. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर हे सर्व टाकून घ्यायचं आता. तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले टाकूया. तर इथे मी टाकलेले आहे लाल तिखट, गरम मसाला म्हणजे मिक्स आहे ते, धनिया पावडर वगैरे आणि हळद. आणि आता टाकूया मीठ चवीनुसार. आणि ऑलरेडी आपण मूग शिजताना टाकलेला आहे, सो बघून टाका. तर आता याला छान मिक्स करून घेऊया. तर आता हे 2 मिनिटं ना झाकून ठेवूया, मस्त तेल सुटेल. तर आता छान तेल सुटलंय, बघू शकता. तर ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. आणि आता टाकूया आपले सर्व हे मूग वगैरे जे आपण भाजून ठेवलं होतं ते सर्व. तर ह्याच्यात ना काश्मीरी लाल तिखट पण टाकूया, म्हणजे मस्त कलर येईल. तर इथे वरून टाकूया काश्मीरी लाल तिखट. हे काय तिखट नसतं, फक्त कलर येतं. तर बघा इथं किती मस्त रंग, कलर, टेक्स्चर वगैरे आलंय. तुम्हाला दाखवते मी आता. तर बघूनच ना असं खाऊ कधी असं होतंय. तर ह्याच्यामध्ये मूग कमी आहेत, मीच कमी टाकले कारण फरसाण वगैरे असतं. बघू शकता मस्त झालंय. तर चला आता आम्ही जेवण करतो. तर ताट लावते आणि तुम्हाला दाखवते. तर ह्याला उकळी येऊ दिले, 1-2 उकळी. तर मस्त रेडी आहे आता आपलं भाजी. तर फक्त तुम्ही भाजी बघा किती छान तरी आलेला आहे त्याला. आणि टेस्टला तर एकदम अप्रतिम झालं होतं. आणि ताट वाढल्यावर ना ताट इतकं सुंदर वाटत होतं. आणि ताट बघूनच ना पोट भरत होतं, पण खाल्ल्यावरही तितकंच टेस्टी लागत होतं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून ट्राय करा आणि रेसिपी कशी बनली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल नक्की कमेंट करा. बाय बाय. थँक्यू.